आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी ती म्हणजे पुण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आमनेसामने येण्याची चिन्ह आहेत। कारण पौडफाटा ते बालभारती या प्रस्तावित टेकडी फोड रस्त्याला भाजपच्याच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। एकतर गरज नसताना या रस्त्याचा घाट घातलेला असून त्यासाठी अंदाजे 3000 झाडे तोडावी लागणार आहेत। वेताळ टेकडीची ही तोडफोड टाळण्यासाठी हा रस्ताच तात्काळ रद्द करावा यासाठी मेधा कुलकर्णी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला देखील पत्र लिहिलं आणि यासंबंधी मेधा कुलकर्णी यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेंनी। त्या रस्त्याला विरोध केलाय तसं भाजपच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी। आपण त्यांनाच विचारूया, ताई मला सांगा तुम्ही विरोध कशासाठी केलाय? कारण भाजपनेच प्रस्ताव दिलेला आहे सगळ्या रस्त्यांचा। असं आहे की एखादा रस्ता करण्यापूर्वी ट्रॅफिक त्या रस्त्याचा वापर करणार आहे का ह्याचा काहीतरी थोडासा अभ्यास व्हायला पाहिजे होता प्रशासनाकडनं, असं मला वाटतं। बरं, तुम्ही नाही केला अभ्यास ट्रॅफिकचा, तर ज्या एक्सपर्टनी केलाय त्यांचं वाचा तरी। किती मेल पाठवले, किती एक्सपर्ट्सनी अभ्यास केला, तर ते वाचायचंही नाही आणि आपलं करायचं ठरवलं आणि करून टाकलं आणि टेंडर काढायची घाई। मला असं वाटतं हे चुकीचं ठरेल। 30-40 वर्षापासून हे चाललंय। आता परिस्थिती बदलली आहे, आता पुण्याची सहनशक्ती संपली आहे। किती टेकड्या फोडणार, काहीतरी शिल्लक राहायला पाहिजे। बीडीपीच्या 900 हेक्टर जागांपैकी फक्त 300 हेक्टर जागा ऑलमोस्ट शिल्लक असेल। मग पुणेकरांना मोकळा श्वास आपण घेऊन देणार आहोत का? नाही, फुफ्फुसच फोडली जाते। आणि ट्रॅफिक तर वाढलंय, बरोबर आहे। लॉ कॉलेज रस्त्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं, हे मी मान्य करते। परंतु ते ट्रॅफिक पौडफाट्यावरनं निघतं आणि बालभारतीच्या इथं उतरतं, हे कोणी सांगितलं? किती झाडं तोडली जाणार आहेत ह्याचे वेगवेगळे आकडे येत आहेत। काही जण अधिकारी म्हणतात 1500 झाडं तोडली जाणार, काही जण म्हणतात 3000 झाडं तोडली जाणार। हे आकडे वेगवेगळे। म्हणजे कन्सल्टंटला माहिती नाही, अधिकाऱ्यांना माहिती नाही की नेमकं काय आहे, रस्ता कुठून जाणार आहे, पदाधिकाऱ्यांना माहिती नाही, कोणालाही नीट काही सांगता आलेलं नाही। मग अभ्यासच तुम्ही केलेला नाही। ज्यांनी अभ्यास केला त्यांचं तुम्ही वाचलंही नाही आणि तुम्ही घाई करता। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुण्यातील पौड रोड ते बालभारती रस्त्याला आपनं सुद्धा विरोध दर्शवलाय। वादग्रस्त सर्वे क्रमांक 44 ला रस्ते काढून देण्यासाठीच रस्त्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आपनं केलाय। सर्वे क्रमांक 44 ची अंदाजे बाजारभाव किंमत 1,500 कोटी आहे आणि या भूखंडाच्या विकासासाठीच रस्त्याचा घाट घातला जातोय असा आरोप त्यांनी केलाय। आणि या रस्त्यासाठी पुण्याचे फुफ्फुस मानली जाणारी वेताळ टेकडी ही फोडली जाणार आहे। पुण्यातल्या पौडफाटा ते बालभारती रस्त्याला विरोध का होतोय, याच्या मागची खरी कारण काय आहेत, हे आपण जाणून घेण्यासाठी आता इथं बालभारती चौकात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत ही आपची सगळी मंडळी। आणि हा रस्ता इकडून ह्या सेनापती बापट रोडवरनं असंच बालभारतीवरनं तसंच पुढे पौड फाट्याला ही वेताळ टेकडी फोडून जाणार आहे असा आमचा आरोप आहे। आणि केवळ एका भूखंडाला रस्ता मिळावा म्हणून हा सगळा घाट घातला जातो, हा मुख्य आणि गंभीर आरोप आहे। मला सांगा काय आरोप आहे तुमच्या रस्त्यावर? सध्या पुण्यामध्ये विक्रम वेताळ नावाचा खेळ चालू आहे। पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार हे वेताळ टेकडी फोडून एक रस्ता करण्याचा घाट घातलेला जातोय। याच्याबद्दलचे कुठलेही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट, ट्रॅफिक स्टडीज हे पब्लिक डोमेनमध्ये दाखवले जात नाहीत, पब्लिक कन्सल्टेशन आयोजित केले जात नाही। याचं कारण म्हणजे की पौड फाट्याच्या इथे असलेला सर्वे नंबर 44 जवळजवळ 89 एकराचा हा तो प्लॉट आहे। 500 कोटी रुपयांचा तो भूखंड आहे आणि या भूखंडाला रस्ता भेटावा, या भूखंडाचं श्रीखंड मिळावं यासाठीच हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे। नागरिकांचा प्रचंड विरोध आहे। ज्यावेळी या डीपीमध्ये याचा इन्क्लूड करण्याचा मुद्दा येत होता त्यावेळी नागरिकांनी हजारोनी सह्या दिलेल्या आहेत, परंतु हा प्रस्ताव तरीही रेटला जात आहे। याचं कारण म्हणजे की 1500 कोटी रुपयांच्या भूखंडाचं श्रीखंड खाण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही नेते आणि इथले आयुक्त हे हा प्रस्ताव रेटत आहेत। त्याचा आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं आहे की याच्याबद्दल नागरिकांचं खुलं फॉर्मल पब्लिक कन्सल्टेशन महानगरपालिकेने आयोजित केलं पाहिजे। नागरिकांच्या ज्या हरकती आहेत त्याच्यावरती सुनावणी घेतली पाहिजे आणि या ठिकाणून वाहतूक सुधारण्यासाठी इतर अनेक ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना केल्या पाहिजेत। एका प्लॉटसाठी जर तुम्ही वेताळ टेकडीचा बळी देण्याला जात असेल तर त्याला नागरिकांचा विरोध आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि आता बातमी मुंबईतली ती म्हणजे मुंबईच्या मड इथं कथित स्टुडिओ घोटाळ्यावरून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले असलम यांच्यावर
गंभीर आरोप केले. दरम्यान CRZ नियमांचं उल्लंघन इथं झालं असून प्रत्यक्ष कारवाई करण्यात येत आहे. मडमालाड येथील अनधिकृत स्टुडिओजवर आज सकाळी हातोडा पडणार आहे आणि थेट दृश्य कारवाईची आहे, ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे मड येथील हे स्टुडिओ, इथं कारवाईला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय डंपर या ठिकाणी आलेले आहेत, ज्या ठिकाणी तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. मडमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला जातोय. किरीट सोमय्या सुद्धा हातोडा घेऊन मडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. 25,000 स्क्वेअर फीट 50,000 स्क्वेअर फीटचे स्टुडिओ त्यांना अधिकृत परमिशन आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयाने दिली होती आणि उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेने आओ जाओ राज तुम्हारा बस मातोश्रीवर हिशोब द्या आणि जे करायचं ते करा. आता आज हे स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू होणार है. मोदी है तो मुमकिन है. आणि बातमी कोरोना संदर्भातली, कारण मुंबई महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मे महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याचा इशारा देण्यात आलाय. मे महिन्यात दररोज 20,000 रुग्ण आढळणार असल्याचा इशारा कानपूर IITनं दिल्यानं चिंता अधिक वाढलेली आहे. देशात गेल्या आठवड्याभरापासून रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या नोंदवली जाते. तर सध्या 25,587 सक्रिय रुग्ण हे देशभरात आहेत आणि मे महिन्यात सर्दी खोकला अशी लक्षणं असणारे कोरोना रुग्ण वाढतील. यामध्ये दररोज 20,000 रुग्णसंख्या आढळून येईल असा इशारा कानपूर IITचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी दिलाय. तर देशभरात गेल्या 2 दिवसांपासून 80% रुग्णवाढ झाल्यामुळे सतर्क झालेल्या केंद्र सरकारकडून सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ही बैठक घेणार आहेत. यावेळेस कोरोना रोखण्यासाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर होत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील खानपानाला कात्री लागणार आहे. कारण वर्षावर खानपानासाठी आता वार्षिक 3.5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. तर उपमुख्यमंत्र्यांकडून देखील त्यांच्या सागर बंगल्यावरील खर्चाला कात्री लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सागर या निवासस्थानी खानपानासाठी वार्षिक फक्त 1.5 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय आणि त्यासाठी वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट 2 वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आलेलं आहे. तसंच दोन्ही निवासस्थानांवरील खानपानासाठी वर्षाला 5 कोटी रुपयांचा खर्च मर्यादित करण्यात आलाय. आणि या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी तर सागर या निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आलंय. आणि आता बातमी अयोध्येसंदर्भातली, कारण मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाण्यामध्ये अयोध्येसाठी शिवसैनिक रवाना होणार आहेत. आज दुपारी ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हिरवा कंदील दाखवतील, हिरवा झेंडा दाखवतील. 9 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे सगळे नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं अयोध्येला रवाना होत आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याचा आणखी एक टीजर शिवसेनेनं जारी केलाय. एक नजर टाकूयात. चलो अयोध्या. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी. आणि आता बातमी म्हाडा संदर्भातली. म्हाडानं या आर्थिक वर्षात राज्यभरात 12,724 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय आणि या घरांसाठी 10,186 कोटी 73 लाख रुपयांच्या सुधारित बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. तर या 12,724 घरांपैकी
2152 घरं ही मुंबईतली असून मुंबईमधील घरांसाठी 3664 कोटी 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काही वर्षांपासून गृहनिर्मितीसाठी जागा उपलब्ध नाही आणि त्यामुळे म्हाडाची गृहनिर्मिती मंदावली आहे. त्यातही मुंबईत मोकळी जागा नसल्यानं मुंबई मंडळाच्या अडचणी वाढलेल्या असून आता पुनर्विकासावर भर देत त्याद्वारे सोडतीसाठी अतिरिक्त घरं उपलब्ध करण्याचं धोरण म्हाडानं अवलंबलंय. तर येत्या काळात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या विभागीय मंडळांकडून गृहनिर्मिती केली जाणार आहे. तर दिवंगत गिरीश बापट यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणूक लागल्यास भाजपकडून उमेदवारी कोण असेल याची चाचपणी आता सुरू झाली आहे. स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ की संजय काकडे या नावांची चाचपणी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसामुळे हैराण झालाय आणि त्यात आता वीज वितरण कंपनीचं जास्तीचं बिल यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. वीज कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जास्तीचे शेती पंपाचं बिल रावेर तालुक्यात सगळ्या शेतकऱ्यांवर लादलं जात आहे. तर वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि त्यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न यांच्यासमोर उपस्थित आहे. अव्वाचे सव्वा बिल वीज वितरण कंपनी देते आणि या गंभीर बाबींकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. तर आई तुळजा कुलस्वामिनी तुळजाभवानीचा दरबार फळाफुलांनी सजवण्यात आला. चैत्र पौर्णिमे यात्रेनिमित्तानं तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. तुळजापूर भवानीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे शहराच्या विविध भागांमधील रस्ते गर्दीने फुलून गेलेत. दर्शन मंडप रात्रीपासूनच भाविकांनी खचाखच भरलेला असून तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था बजावण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने मान्यता दिली. 2 वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला, पण न्यायालयाने न्याय दिला. 1000 कोटीचे स्टुडिओ तोडण्याची सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे सरकार के भ्रष्टाचार का स्मारक दर्जन भर या अनधिकृत स्टूडियो समंदर में, समंदर की जमीन पर सीआरजेड नो डेवलपमेंट जोन में ये बनाए गए 100 फुट ऊंचे लगभग 5 लाख स्क्वायर फीट का बांधकाम है. इसका 1000 करोड़ का सालाना लगभग 100 करोड़ की आमदनी. स्वयं असलम शेख जो कांग्रेस के मंत्री स्वयं आदित्य ठाकरे ने इस जगह की भाटी गांव की विजिट की थी और उनकी कृपा से ये स्टूडियो बने थे. 24 घंटा 24 महीने इस घोटाले के सामने संघर्ष किया. हमें अभी न्याय मिला है. अभी नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल ने ये स्टूडियो को डिमोलिश करने का निर्देश दिया है. एक के बाद एक ये सब स्टूडियो डिमोलिश किए जाएंगे और इसके पीछे जो जो अधिकारी, जो जो मंत्री इन्वॉल्व था उसके खिलाफ भी फौजदारी कार्रवाई होगी. हिंदुस्तान में ये पहला प्रसंग है कि 24 घंटे में ये भ्रष्टाचार, उद्धव ठाकरे सरकार के भ्रष्टाचार का स्मारक उद्भूत हो रहा है. आपने कहा कि असलम शेख और आदित्य ठाकरे का इसमें रोल है, उनका कैसे रोल रहा है सर, ये बताइएगा. यह जगह पे जहाँ आप और मैं खड़े हैं वहाँ पर अनेक बार असलम शेख आते थे. उनका मतदान क्षेत्र है. आदित्य ठाकरे और असलम शेख ने इस जगह की विजिट की थी
अनेक बार। और जो एनवायरमेंट मिनिस्ट्री है महाराष्ट्र सरकार की, महाराष्ट्र कोस्टल जोन रेगुलेटरी अथॉरिटी MCZMA ने फरवरी 2021 में इनको टेम्पररी स्ट्रक्चर कहा। ये भी आदित्य ठाकरे इसको टेम्पररी स्ट्रक्चर बोलते हैं और उसको मान्यता दी। और उद्धव ठाकरे की मुंबई महापालिका ने जिसको 6 महीने के लिए टेम्पररी स्ट्रक्चर को परमिशन मिली थी, हर 6 महीने में एक्सटेंशन देते गए। जैसा एटीएम मशीन का हफ्ता बांद्रा पहुंचता था, 6 महीने की परमिशन बढ़ाई जाती थी। जब तक हफ्ता मिलता रहा परमिशन बढ़ती गई। मैं धन्यवाद देता हूं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को कि उन्होंने इस घोटाले की जांच के आदेश दिए, घोटालों को रोका और न्यायालय ने डिमोलिशन का आदेश दिया। घोटाला है सर, कितना फायदा हुआ होगा जिस तरह से आप आरोप लगा रहे हैं? मेरी जानकारी के हिसाब से मुंबई महापालिका के कमिश्नर इकबाल चहल ने गैर कानूनी पद्धति से लगभग 100 छोटे मोटे स्टूडियो को परमिशन दी है, जिसमें से 20 बहुत बड़े स्टूडियो है। वो बड़े स्टूडियो के खिलाफ हम न्यायालय में गए थे और ये निर्णय हुआ है। 1000 करोड़ का ये कंस्ट्रक्शन हुआ है। इसके अंदर मशीनरी है, फुल एयर कंडीशन स्टूडियो है, 5 स्टार स्टूडियो है और सालाना इनमें 100 करोड़ की रेंटल इनकम होती थी। असलम शेख को डायरेक्ट मिलता था और बांद्रा को इनडायरेक्ट। सर, जुहूमध्ये सुद्धा नारायण राणेचा जो बंगला आहे त्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्या संदर्भात तुम्ही माझं लक्ष सध्या हे जे स्टुडिओ आहे हे स्टुडिओ डिमोलिश करण्यावर आहे। हिंदुस्थानातली जे गुरगावला एक जे मोठी इमारत पाडल्यानंतर ही दुसरी मोठी अचीवमेंट आहे की ज्याच्यावर ठाकरे सरकारचे 100 हात होते। आदित्य ठाकरे आणि असलम शेख स्वतः त्यांना परमिशन देत होते आणि वसुलीचं काम होत होतं। हे 24 महिन्यात म्हणजे शिंदे सरकार आल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात डिमोलिशन मुंबईकरांसाठी समुद्र वाचला। सर, मागच्या वेळेला सुद्धा सिल्वर बीचच्या इकडे अशी कारवाई करण्यात आली होती आणि तिकडे तुम्ही ट्विट सुद्धा केलेलं की असलम शेखच्या बंगल्यावरती कारवाई करण्यात आली। मात्र तो बंगल्याचा आणि असलम शेखचा काही रिलेशन नव्हता, तो दुबाश नावाच्या एका व्यक्तीचा बंगला होता। मात्र तुमच्याकडून ट्विट करण्यात आलं होतं की असलम शेखचा बंगला आहे। हे असलम शेख बोलतायत ना, हे असलम शेखची भाषा। एक मिनिट, ही असलम शेखची भाषा आहे ना। एक मिनिट रे दादा, मी उत्तर देतोय ना। ही असलम शेखची भाषा आहे, आलं लक्षात? आणि असलम शेख तर हेच म्हणणार, असलम शेखनी ही व्हिजिट केली तो पण व्हिडिओ दाखव ना। आदित्य ठाकरे आले होते 20 डिसेंबर 17 सप्टेंबर 2020 ला, तो पण व्हिडिओ दाखवा ना जरा। सिंगल आईडी इंग्लिश में करना चाहिए सर, इंग्लिश में। संदीप ये घूम ले ले सर, व्हाट डू यू हैव टू से अबाउट दिस इलीगल कंस्ट्रक्शन? तर आपण पाहिलं मुंबईतल्या मड इथे कथित स्टुडिओ घोटाळ्यावरून किरीट सोमय्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्टुडिओवर महापालिकेनं कारवाई देखील सुरू केलेली आहे। सविस्तर अपडेट्स आपण पाहणार आहोत, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 न्यूज।